नमस्कार. आज आपण एका अशा व्यवस्थेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला उघडपणे दिसत नाही, पण आपल्या समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर तिचा खूप खोलवर परिणाम होतो. ही व्यवस्था आहे पितृसत्ता. चला तर मग एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की ही व्यवस्था नक्की आहे काय आणि ती काम कशी करते. सुरुवात एका महत्वाच्या प्रश्नाने करूया. कधी विचार केलाय की आपल्या देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्येची ताकद आणि क्षमता पूर्णपणे का वापरली जात नाही? ह्याच प्रश्नाच्या उत्तरात पितृसत्तेचे परिणाम लपलेले आहेत. आज आपण हा विषय 4 टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी पितृसत्तेची मूळ रचना काय आहे, त्यानंतर त्याचा आपल्या घरातील आयुष्यावर काय परिणाम होतो, मग स्त्रिया जेव्हा घराबाहेरच्या जगात पाऊल ठेवतात तेव्हा त्यांना कोणत्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं, आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या देशावर काय परिणाम होतो. चला तर पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. तर आपला पहिला भाग आहे पितृसत्तेची रचना. कारण कोणतीही व्यवस्था समजून घ्यायची असेल ना, तर आधी तिचा पाया कसा रचलाय हे पाहणं खूप गरजेचं असतं. तर पितृसत्तेचा हा जो पाया आहे तो मुख्यत्वे 3 स्तंभांवर उभा आहे. पहिला, पितृसत्ताक, म्हणजे घरात आणि समाजात सत्ता पुरुषांकडे असणार. दुसरा, पितृवंशीय, म्हणजे वारसा हक्क, मालमत्ता, अगदी आडनावसुद्धा मुलांच्या नावाने पुढे जाणार. आणि तिसरा, पितृस्थानीय, म्हणजे लग्नानंतर स्त्रीने पतीच्या घरी राहायला जाणं. या तिन्ही गोष्टी मिळून पुरुषांचं वर्चस्व कायम ठेवतात. आता या रचनेला म्हणू शकतो एक स्पिरिच्युअल बॅकिंग सुद्धा आहे. ती म्हणजे पितृऋणची संकल्पना. यानुसार असं मानलं जातं की मुलाचा जन्म हा पूर्वजांचं ऋण फेडण्यासाठी आणि वंशाच्या उद्धारासाठी आवश्यक आहे, आणि म्हणूनच श्राद्ध आणि पिंडदान यांसारख्या महत्त्वाच्या विधींमध्ये मुलाची भूमिकाच केंद्रस्थानी असते. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. हे जे सिद्धांत आपण पाहिले ते फक्त पुस्तकात राहत नाहीत, तर ते थेट आपल्या रोजच्या जीवनात घराघरात उतरतात. ते कसं ते आता पाहूया. समाजाने एक आदर्श नारीची, म्हणजे एका आयडियल वुमनची प्रतिमा तयार केली आहे. ती कशी असावी? तर मृदू, आज्ञाधारक, शांत आणि पवित्र. तिची मुख्य भूमिका ही एक आई आणि गृहिणी म्हणूनच पाहिली जाते, आणि तिचं समाजातलं मूल्यमापन याच आदर्शांच्या चौकटीत केलं जातं. आणि याच विचारातून श्रमाचं लैंगिक विभाजन होतं. पुरुषांचं क्षेत्र म्हणजे बाहेरचं जग, व्यापार, राजकारण, नोकरी, आणि स्त्रियांचं क्षेत्र म्हणजे घर, स्वयंपाक, स्वच्छता, मुलांचं संगोपन. या विभागणीमुळे पुरुषांना आपोआपच प्राथमिक दर्जा मिळतो आणि स्त्रियांना दुय्यम. या सगळ्या विचारांच्या मुळाशी एक खूप खोलवर रुजलेली सांस्कृतिक कल्पना आहे. ती म्हणजे बीज आणि भूमीची. यानुसार पुरुष हा बीज देणारा, म्हणजे सक्रिय असतो, तर स्त्री केवळ ते बीज वाढवणारी भूमी असते, म्हणजे निष्क्रिय. हे लॉजिक कसं काम करतं ते बघा. पुरुष बीज देतो, जे त्याचा वंशामधून आलेलं मानलं जातं. स्त्रीचं गर्भ हे एका शेतासारखं आहे, जे फक्त पोषण देतं. आणि त्यामुळे जे पीक येतं, म्हणजे मूल, त्यावर हक्क कोणाचा? तर पेरणाऱ्याचा, म्हणजेच वडिलांचा. याच तर्कावर पितृवंशीय वारसा हक्क टिकून आहे. ठीक आहे, आता आपण घराच्या बाहेरच्या जगात येऊया. जेव्हा स्त्रिया शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायाच्या जगात प्रवेश करतात तेव्हा त्यांना कोणत्या एका वेगळ्याच आणि जटिल वास्तवाला सामोरं जावं लागतं ते पाहूया. इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दिसते. आदर्श स्त्रीचे जे गुण समाजाने ठरवले आहेत, जसं की प्रेमळ असणं, काळजी घेणं, मदत करणं, बरोबर तेच गुण आवश्यक असणाऱ्या नोकऱ्यांमध्ये स्त्रिया जास्त दिसतात. उदाहरणार्थ नर्स, शिक्षिका, सेक्रेटरी. यालाच पिंक कॉलर जॉब्स असंही म्हटलं जातं. आणि मग येते दुहेरी ओझ्याची गोष्ट. म्हणजे बाहेरचं पगाराचं काम तर करायचंच, पण त्याचबरोबर घरातल्या विनापगारी जबाबदाऱ्या, जे अजूनही त्यांचंच प्राथमिक कर्तव्य मानलं जातं, त्याही सांभाळायच्या. या दुहेरी ओझ्यामुळे अनेकदा त्यांच्या करिअरच्या वाढीवर मर्यादा येतात. अर्थात कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या संरक्षणासाठी एक मोठा कायदेशीर लढाईही उभा राहिला आहे. 1997च्या विशाखा गाईडलाईन्सपासून ते 2013च्या पॉश कायद्यापर्यंत आणि मग 2017मध्ये आलेल्या #MeToo चळवळीपर्यंत मोठा प्रवास झाला आहे. पण मग प्रश्न येतो की कायदे असूनही अनेक जणी तक्रार का करत नाहीत? कारणं खूप खोलवर आहेत. वरिष्ठांकडून बदला घेतला जाण्याची भीती, समाजात होणारी बदनामी आणि चारित्र्यहनन, संकट निर्माण करणारी असा शिक्का बसण्याची भीती, आणि अनेकदा तर कायद्याबद्दल पुरेशी माहितीच नसते.
चला आता शेवटच्या आणि खूप महत्वाच्या भागाकडे वळूया. हे सगळं झालं वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर. पण ह्या सगळ्याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो? हे मोजण्यासाठी एक खूप महत्वाचा आकडा वापरला जातो, ज्याला म्हणतात महिला श्रमशक्ती सहभाग दर किंवा फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. म्हणजे सोप्या भाषेत कामाच्या वयोगटातील किती टक्के स्त्रिया खरोखर काम करत आहेत किंवा सक्रियपणे काम शोधत आहेत. आणि 2024मध्ये भारतातला हा आकडा किती आहे माहितीये? केवळ 37%. आपण आतापर्यंत ज्या सगळ्या कारणांवर बोललो त्या सगळ्याचा हा थेट एकत्रित परिणाम आहे. हा आकडा एकटा पाहिला तर कदाचित तितका धक्का बसणार नाही, पण जेव्हा आपण त्याची तुलना करतो तेव्हा चित्र पूर्णपणे स्पष्ट होतं. पुरुषांचा सहभाग दर आहे सुमारे 73%, म्हणजे स्त्रियांच्या जवळपास दुप्पट. आणि जागतिक सरासरीशी तुलना केली तर भारतातील महिलांचा सहभाग दर जगातल्या सगळ्यात कमी दरांपैकी एक आहे. याचा आपल्या अर्थव्यवस्थेला किती मोठा फटका बसतो याचा अंदाज ऑक्सफॅमच्या एका रिपोर्टमधून येतो. त्यांच्या मते जर भारतात स्त्रियांचा कामातील सहभाग पुरुषांइतका असता तर आपला GDP आजच्यापेक्षा 43% जास्त असू शकला असता. विचार करा, हे किती मोठं आर्थिक नुकसान आहे. तर मग या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक प्रश्न उरतो. जर ही संपूर्ण व्यवस्था माणसांनीच निर्माण केली आहे तर तिची पुनर्बांधणी कशी केली जाऊ शकते यावर विचार